राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 7 निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक 3 निर्णय घेण्यात आले. त्यात नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यताही देण्यात आली आहे. पाहूया आपण ते 7 महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत. विधी आणि न्याय विभागामध्ये ठाणे येथे दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय स्थापन केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने पद मंजूर होतील. दुसरा निर्णय, गृह विभागातला राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. तिसरा निर्णय, नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणासाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता मिळते. नगर परिषदा औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता करांवरील दंड अंशतः माफ करून कर वसुली करता व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय आहे. पाचवा निर्णय, नगर परिषदा औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना हटवण्याचे अधिकार आता सदस्यांना असतील, त्याकरता अधिनियमात सुधारणा होईल. सहावा निर्णय, लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातवा निर्णय, भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झाला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.